वेलकम बॅक. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉवर सप्लाय आणि पी सी असेंबली मी तुम्हाला शिकवला होता. हा तुम्ही पी सी बघत असाल. हा पी सी पण मी तुम्हाला मागच्या वर्षी असेंबल करायला शिकवला होता. की लेट्स से आता आपल्याला करायचं आहे एस एम पी एसचं प्रॅक्टिकल. तर एस एम पी एसचं प्रॅक्टिकल कसं केलं जातं ते कारण तुम्हाला याच्या ही 24 पिन्सची कनेक्टर दिसतं. हे 24 पिन्सची कनेक्टर जे आहे ATX वगैरे मायक्रो ATX वगैरे हे काय कामाला येतं, हे ATX जे आहे कशासाठी कामाला येतं त्याच्यामुळे तुम्हाला आपण शिकवणार आहे. तर या ठिकाणी आपण बघत आहोत की इथं एक एस एम पी एस इथं एक ओपन केलेलं आहे. तर एस एम पी एस मधलं आतलं तुम्ही बघू शकता की पार्ट्स कशा असतात. एस एम पी एसच्या आतले तुम्ही पार्ट्स कसे बघू शकतात. हे तुमचा हा फॅन आहे. ओके. त्यानंतर तुमचं हे पॉवर स्विच आहे. पॉवर स्विचला 3 पिन्स तुमची इथं कनेक्ट असतात. बघू शकता. ही तुमचा फॅन आहे. हा तुमचा फॅन रोजचा स्पिन होत असतो. हा तुमचा फॅन आहे. त्यानंतर ही जी तुम्हाला बघायला भेटते हीट सिंक आहे. हीट सिंक ट्रान्सफॉर्मर 1 ट्रान्सफॉर्मर 2 ट्रान्सफॉर्मर 3 हीट सिंक 2. त्यानंतर तुम्हाला हे मॉस्फेट त्याच्यानंतर तुम्हाला हे कॅपॅसिटर्स बघायला भेटतात. हे 2 कॅपॅसिटर्स असतात. हे कॅपॅसिटर खूप महत्त्वाचे असतात. याच्यामधलं एक तरी कॅपॅसिटर जर फुललेलं असलं किंवा एक तर कॅपॅसिटर याच्यामध्ये जर फुगलेलं असलं तर ते फुगलेले कॅपॅसिटर चालत नाहीत. ओके. किंवा तुमचा हा जे फॅन आहे तो स्पिन होत नाही किंवा मध्ये मध्ये पॉवर देत नाही पी सी. ओके. दॅट्स हे जे एस एम पी एस असतात ही खूप स्वस्त एस एम पी एस तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. या ठिकाणी आपल्याला तुम्ही एस एम पी एसची पुढे बघू शकता. एस एम पी एस कशा प्रकारे एस एम पी एस आपला आहे बघू शकता. एस एम पी एस अशा पद्धतीने आपला आहे. तर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की याचं प्रॅक्टिकल म्हणजे काय. की सपोज मित्रांनो आता हे माझ्याकडे 3 पिन पॉवर कनेक्टर आहे. 3 पिन पॉवर कनेक्टर मी या ठिकाणी बघू शकतो. 3 पिन पॉवर कनेक्टर माझ्याकडं आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला टेस्टिंग करून दाखवतो की टेस्टिंग कसं करायचं असतं बोर्डमध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला पॉवर सप्लायचं जी प्रत्येक पेनची तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही IT लेक्चर 2.0L चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुमचं टोटली जे पॉवर सप्लाय चालू कशामुळे होत नाही ते बरोबर डिस्प्ले कशामुळे येत नाही अशा बऱ्याच जी तुमच्या जे भानगडे असतात किंवा कुठाने असतात ते आपण या ठिकाणी मी एक्सेप्ट करतो की माझे एक 6 सबस्क्रायबर झालेले आहे. 6 सबस्क्रायबरना माझी विनंती आहे की अजून चॅनल शेअर करा आणि अजून आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे. लाईक आणि व्ह्यूज आणि शेअर करा. मला तुम्हाला कोणताही एखादा टेक्निकल इश्यू किंवा सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर इश्यू असेल तर तुम्ही मला बिंदास एक कमेंट करून सांगू शकता किंवा तुम्ही मला टेलिग्रामवर पण तुम्ही मला फॉलो करून ठेवा की जेणेकरून मी तुम्हाला प्रत्येक तुमचं उत्तर मी देत चालेन. की त्यानंतर आपल्याला 24 पिन पॉवर कनेक्टर या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे. 24 पिन पॉवर कनेक्टर दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस पी सी. ठळक दिसतं असं बघा. ठळक 24 पिन पॉवर कनेक्टर दिसतंय बघू शकता. तर या ठिकाणी आपल्याला कोणता पिन स्पॅन करायचा की जेणेकरून आपलं ते चालू होईल. ओके. बघू शकता तुम्ही इथं मी कोणतं कनेक्ट करतो. त्याच्यानंतर आपलं असतं हे ATX. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. हे काय करतं आपलं की CPUला पॉवर देण्याचं काम करतं. काय करतं आपलं हे CPUला पॉवर देण्याचं काम करतं ATX. म्हणजे CPUला गरम करायचं काम करतं. याच्यामुळे कोणता प्रॉब्लेम येतो तुम्हाला तुमचा ब्ल्यू स्क्रीन म्हणतोय लाईट ब्लिंकिंग एरर येऊ शकतो. डिस्प्ले येऊ शकत नाही. जेव्हा तुमचा डिस्प्ले येत नाही तर तेव्हा तुम्ही तुमची रॅम आणि तुमचा जे ATX असतं SMP जास्त तुम्ही SMP चेंज करून बघा की जेणेकरून तुमचं 100% तुमचं जेणेकरून पी सी ऑन होईल. बघू शकता ब्रँडेड SMP मध्ये तुम्हाला असं काही भेटू शकत नाहीये. प्रॅक्टिकल करताना मित्रांनो तुमच्याकडे एक्सटेन्शन बोर्ड असलं पाहिजे. एक्सटेन्शन बोर्ड असल्याशिवाय पर्याय नाही. कारण की तुमचं ही जी पॉवर सप्लाय आहे माझा डेड पी सी आहे. हा डेड पी सी असल्यामुळं मी याच्यामुळे प्रॅक्टिकल करतोय. तर तुम्ही चांगल्या पी सीवर प्रॅक्टिकल करू नका. तुम्हाला जर एक्सटर्नल इंटरनल नॉलेज नसेल तर तुम्ही आपल्याकडे टेक्निकल संबंध साधू शकता. याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीला कोणत्याही प्रकारचा हात लावायचं नाही आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मित्रांनो आपल्याला छोटे छोटे कॅपॅसिटर मॉस्फेटच्या ठिकाण तुम्हाला इथं बघायला भेटतात. ओके. बघू शकता तुम्ही आपलं तुम्हाला फॅन कनेक्शन आहेत. हे फॅन कनेक्शन तुमचं हे फॅन कनेक्शन या ठिकाणी तुमचं बसलेलं आहे. हे तुमचा फॅन आहे. ओके.
त्या ठिकाणी तुमचं मॉस्फेट वगैरे आहे. तर मग चालू होत नाही. मग चालू होत नसल्यामुळं दॅट्स तुमचे हे जे 2 मॉस्फेट दिसतात तुम्हाला, हे जे 2 कॅपॅसिटर दिसत आहेत ना, हे कॅपॅसिटर तुम्ही हे करा की जेणेकरून तुमचं कॅपॅसिटर जे फुगलेले असते ना, तर ही चालू होत नाही पीसी. त्यानंतर तुम्ही इथे थोडंसं खाली या बघा, थोडंसं तुम्ही इथं खाली या. हे तुम्हाला छोटे छोटे 2 कॅपॅसिटर दिसत आहेत ना, हे पण जरा जर फुगलेले वगैरे असले ना, तर हे हीट होत नाही. हीट होत झाल्यामुळं त्यामुळं पण तुमचा पॉवर सप्लाय चालत नाही. आणि त्यानंतर तुमचं जे ATX जे आहे, ATX जे आहे ते ATX पण तुम्ही, हे जे स्लॉट्स असतात बघा तुम्हाला इथे दिसत असते बघा, दिसतंय, हे तुम्हाला दिसतं असते. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, याच्यातली थोडी एक कमी तर याच्यातली जर वायर तुटलेली असते ना, तरी तुमचा SMP चालणार नाही. त्यानंतर आपण आता याला टेस्टिंग करून दाखवतो. मी याला कोणती प्रकारचे वायर याचे शॉर्ट केल्याने हे आपलं चालतं. तर आपण पहिली गोष्ट एक्सटेन्शन बोर्ड